तिरेगाव तालुका उत्तर सोलापूर येथे शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शौर्य दिनाचा औचित्य साधून तिरेगावामध्ये अमर भीम मंडळाच्या वतीने विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती। या विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी गावातील तसेच शेजारच्या गावातील हजारो आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। या प्रसंगी सोलापूर आकाशवाणीचे निवेदक नितीन बनसोडे यांचे शौर्य दिन आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान अमर भीम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 1818 मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली। ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती। महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले होते। हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यात आला। 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झालेल्या कोरेगावच्या लढाईचा दिवस अनुयायांकडून शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो। 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला। तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली। चतुर्वर्ण व्यवस्थेतून आली, त्याच्यामध्ये शूद्रांचं स्थान हे अतिशय खालच्या स्तरावरचं होतं। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुराज्य होतं। मी हे जे म्हणतोय हे सुराज्य कसं होतं तर इथल्या सुराज्यामध्ये 18 पगड जाती जवळपास